गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरमधील पूरबाधित क्षेत्रातील शाळा उद्या दिनांक 28 जुलैपासून पूर्ववत सुरू होणार असल्याचं सांगितलं। मुसळधार पाऊस आणि नद्यांच्या पाणीपातळीत झालेली वाढ लक्षात घेऊन दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाने क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। पंचगंगा नदीची पाणीपातळी देखील 1 इंचांनी वाढली आहे, त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा पूर्ववत सुरू राहतील, अशी माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली आहे। मात्र ज्या परीक्षा रद्द झाल्या आहेत त्यासाठी वेगळी तारीख देण्यात येईल। विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर अथवा अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नसल्याची दक्षता आम्ही घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। मुलांना काल रात्री आम्हाला अलर्ट मिळालेला होता, म्हणून आम्ही आज सुट्ट्या दोन्ही ह्याला जाहीर केलेल्या आहेत। ज्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्या परीक्षासुद्धा त्यांना वेगळा पेपर ठेवायला सांगितलेला आहे आणि ही सूचना संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भातली आहे। म्हणजे आज कोल्हापूरचा काही भाग बंद असेल तर त्या मुलांना परीक्षेचा दुसरा दिवस जाहीर केला जाईल, ते परीक्षेला बसू शकतात। अशाच तऱ्हेचा अलर्ट रत्नागिरीमध्ये सुद्धा आहे, तिथं आज शाळा बंद आहेत, तर तिथं जी मुलं परीक्षेला बसणार असतील त्यांना दुसरी तारीख ही परीक्षेची दिली जाईल। मुलांचा कुठल्याही अभ्यासावर परिणाम होणार नाही याच्या संदर्भात आम्ही काळजी घेतोय। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।